ज्यांना अर्थतज्ञ कळतं, अर्थशास्त्र कळतं, त्याला महाराष्ट्राची नाडी कळतं आणि मग अर्थशास्त्र जर सुधीर भाऊला कळतं तर अर्थशास्त्रामध्ये पारिण्य प्राप्त असलेले सुधीर भाऊ देशाच्या सरकारकडनं या विदर्भाकरता, महाराष्ट्राकरता, चंद्रपूरच्या लोकसभेकरता आतापर्यंत जे हंसराज भैयांनी विकासाची या ठिकाणी मूठ समोर नेली होती, चंद्रपूर लोकसभेचा खरा विकास हंसराज भैयाच्या नेतृत्वात झाला आणि हा विकास 10 पट समोर न्यायचा असेल तर या चंद्रपूरमध्ये एकमेव नेते या लोकसभेमध्ये आपल्याला दिसतील ज्याचं नाव सुधीर भाऊ आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना सुधीर भाऊला या महाराष्ट्रामध्ये मी तर तुम्हाला विनंती करेन, आतापर्यंत चंद्रपूरच्या इतिहासामध्ये, चंद्रपूरच्या लोकसभेच्या इतिहासामध्ये जेवढे मत कुठल्याही खासदाराला मिळाले नाही तेवढे मत चंद्रपूर लोकसभेत सुधीर भाऊला मिळतील इतकी शाश्वती मला या वरच्या आणि खालच्या व्यासपीठाच्या माध्यमातून आहे. वरच्या व्यासपीठावरचे आमचे सर्व आमदार, तुम्ही समोर बसलेले सर्व पदाधिकारी, वरचे पदाधिकारी, समोर बसलेले पदाधिकारी, मागच्या 18 महिन्यापासून आपण विचार करतो आहे की जेव्हा निवडणूक येईल आणि मोदीजींच्या विकासाला साथ देण्याची गरज पडेल तर मोदीजींच्या विकसित भारताकरता आपण सुधीर भाऊच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एवढा बटना दाबल्या पाहिजे, एवढा लोकांना त्या ठिकाणी या महायज्ञामध्ये सामील करण्याकरता आणलं पाहिजे जेणेकरून चंद्रपूरचा इतिहास हा एक वेगळा सुवर्ण अक्षरात केला जाईल, इतका मोठा इतिहास केला पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला की आपण सर्वांनी आज फॉर्म भरल्यानंतर आपापल्या भागामध्ये, आपापल्या परिसरामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे काँग्रेस पार्टीच्या राहुल गांधींनी महाराष्ट्रात जेव्हा आले तेव्हा ओबीसीचा अपमान केला, स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान केला. राहुल गांधी कधीही विकास करू शकत नाही. मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विकासाची गॅरंटी आहे आणि म्हणून सुधीर भाऊच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा आपले नेते देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना एकदा जोरात टाळ्या वाजवून सुधीर भाऊचं स्वागत करू. आपण सर्वांनी हात वर करून एकदा भारत माता की. खरा तर सुधीर भाऊ, आम्ही सर्व आपला फॉर्म भरण्याकरता आलो आहे, देवेंद्रजी आले आहे आणि मला विश्वास आहे की सुधीर भाऊ लोकांनी ठरवलाय, कार्यकर्त्यांनी ठरवलाय, जनतेने ठरवलाय की चंद्रपूर लोकसभेमध्ये आतापर्यंत कधी मतं मिळाले नाही एवढे मतं या लोकसभेमध्ये आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. इतिहास होणार आहे. हा इतिहास या ठिकाणी आई महालक्ष्मी जगदंबेच्या या चंद्रपूर लोकसभेत होणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही पण एकच सांगतो, हा महायज्ञामध्ये आपण सर्वांनी काम करायचं. मोदीजींच्या गॅरंटीवर आपण घरोघरी जाऊन मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवायचा आहे. जरा हातवर करून सांगा, मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवाल का? जरा जोरात, मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवाल का? विकसित भारताच्या संकल्पाला साथ देणार का? मोदीजींच्या गॅरंटीचा भारत तयार करण्याकरता साथ देणार का? सुधीर भाऊला आतापर्यंतच्या इतिहासातले सर्वात जास्त मतं मिळून देणार का? जोरात सांगा, मिळून देणार का? मग 17 तारखेला काय आहे? 17 तारखेला काय आहे? जोरात सांगा काय आहे? 17 तारखेला रामनवमी आहे आणि 19 तारखेला काय आहे? बंधू भगिनींनो, कळलं ना आपल्या सर्वांना? 17 तारखेला प्रभू रामचंद्राची पूजा करायची, आरती करायची, महाआरती करायची आणि 19 तारखेला कमळाची बटन दाबून मोदीजींच्या विकसित भारताला साथ द्यायची. एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यापुढे आपण स्वागत समारंभाकडे वळतो आहोत. यापुढे आपल्या महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री यानंतर तुम्हा सर्वांचे प्रेमाने ओतप्रोत ज्यांचे आणि बघण्याचे तुमचे डोळे आहेत आणि ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहे असे चंद्रपूर आणि लोकसभेचे
जे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज या विजय रॅलीचा संकल्प करणार आहात आपण सर्व मिळून असे सुधीर भाऊ मुनगंटीवारजी आपल्याला संबोधित करणार आहेत अशी मी त्यांना विनंती करते. भारत माता की. आपला संकल्प आहे की भारत मातेची जय करण्यासाठी प्रत्येकाने हात, ज्याच्या हातामध्ये शक्ती आहे त्यांनी वरतीच केला पाहिजे ताकदीने. आपल्या चंद्रपूरकर जनतेचा संकल्प भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. या मंचावर चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राचा उमेदवार म्हणून मला शुभकामना देण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे झुंजार नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या मंचावर उपस्थित, ज्यांची संघटनेमध्ये बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रवास करणारे आपले आदरणीय अध्यक्ष बावनकुळेजी, नुकताच इथं आपल्या सर्वांना शुभकामना देण्यासाठी उपस्थित माजी गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिरजी, खासदार रामदास तडसजी, आमदार संदीप धुर्वेजी, आमदार संजीव रेड्डीजी, आमदार अशोक उईकेजी, श्री आशिष देशमुखजी. खरं तर मी मंचावर देवेंद्रजीच्या नंतर आल्याने अतिशय वेगाने इथं उपस्थित झालो. मागे मंचावर कोण बसले आहे हे बघता आलं नाही, पण तरीही या मंचावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय गटाचे सर्व कर्णधार, कप्तान, नेते, पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी, जर चुकून मी एखाद्याचं नाव घेतलं नसेल तर कृपया पाय आपटू नका. तुम्ही जर पाय आपटले तर निवडणुकीमध्ये आपटण्याची शक्यता निर्माण होईल. या आशीर्वाद सभेला उपस्थित माझ्या सर्व देशभक्त बांधवांनो, महायुतीच्या कार्यकर्ता बंधू भगिनींनो व माझ्या सर्व जातीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारत मातेच्या सुपुत्रांनो, मी सर्वप्रथम माझ्या वतीने, तुमच्या सर्वांच्या वतीने श्री देवेंद्रजी व श्री बावनकुळेंना मनापासून धन्यवाद देऊ. कारण मी तर महाकाली देवीचा आशीर्वाद घेऊन आलो आहे, पण ज्यांच्या नावामध्येच देव या शब्दापासून नाव सुरू होतं ते स्वतः जर सदिच्छा द्यायला आले असतील तर दुनिया की कोई ताकत जनता के विजय को रोक नहीं सकती. काल मी पोहरा देवीमध्ये होतो, माँ जगदंबाचा आशीर्वाद घेतला. बंजारा समाजाचीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात नेहमी ओठामध्ये माँ जगदंबेचं नाव यायचं. माँ जगदंब म्हटल्यावर अशी तलवार चालायची की तलवार दिसत नव्हती, आक्रमणकारांची मुंडके मात्र कापताना दिसायची. माँ जगदंबेचा आशीर्वाद घेऊन तर मी काल इथं पोहोचलो, पण माँ जगदंबेचं एक असे भक्त की जे नेहमी मला सांगतात की भाऊ तुम्ही माँ जगदंबेच्या मंदिराला विकासासाठी निधी दिला, मी आयुष्यामध्ये कधीच हे विसरू शकत नाही. हे डोळ्यात पाणी आणून माँ जगदंबेचे भक्त श्री चंद्रशेखर बावनकुळेही आले. मी जेव्हा महाकालीचा आशीर्वाद घेऊन येत होतो, आमचे शिवसेनेचे मित्र मनापासून, हृदयापासून रॅली काढत जेव्हा आले
खरं तर त्यांना माहिती नव्हतं की मी त्यांच्या गाड्यांच्या त्यांच्या स्कूटर रॅलीच्या बाजूनी जात आहो. पण मला आनंद झाला की आमचे शिवसेनेचे मित्र 100% साऊंड मध्ये महायुतीच्या आणि माझ्या विजयाच्या घोषणा करत होते. तेव्हा मला विश्वास झाला की इथं माझ्या महायुतीचा कोणताही कार्यकर्ता हा कृत्रिम प्रेम करत नाही, हा नैसर्गिक प्रेम घेऊन अब की बार 400 पार हा भाव घेऊन काम करतो. मी राष्ट्रवादीच्या मित्रांना धन्यवाद देतो की आमचे राष्ट्रवादीचे नेते मंत्री रोज मला फोन करतात आणि जसं काही राष्ट्रवादीचा उमेदवार उभा आहे या भावनेने मला टिप्स देतात कि भाऊ यहाँ पे ध्यान देना है, भाऊ इसको फोन करना है, ये व्यक्ति पे नजर रखना है. तेव्हा मला मनात एकच विचार येतो की ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक बंधू भगिनींनो तुमची. विजय झाला तर याच मंचावरून मी अनेकदा सांगितलंय, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही. अरे जीत का हमें गर्व नहीं है, हार की हमें शर्म नहीं है, तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन चार रहे ना रहे, हा भाव आणि हे माझं सौभाग्य की विश्वगौरव देश गौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आज जेव्हा देश एका सर्वोच्च विकासाच्या बिंदूवर जाण्याची तयारी करताय तर मी तर हे समजतो की कदाचित आमचं शेकडो वर्षाचं शेकडो जन्माचं पुण्य असेल की भारत मातेच्या गर्भामध्ये आमचा जन्म झाला. पण कदाचित आमचं शेकडो जन्माचं पुण्य असेल की या देशाच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, श्रद्धेय अडवाणी आणि आता श्रद्धेय मोदीजींच्या नेतृत्वात कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे तर आमच्या आयुष्यामध्ये सौभाग्य आहे. निवडणुकीला आपण उभे आहोत ती विकासासाठी, देशासाठी. काही लोक मला विचारतात, आता जेव्हा मी फॉर्म भरायला येत होतो माता कन्यका मंदिरात दर्शन घेतलं, सर्व टीव्ही चॅनल्सचे लोक मला असं म्हणाले कि भाऊ इस चुनाव में 2 विषय है, 2 प्रश्न है, प्रचार के 2 माध्यम है. कौन से माध्यम है? बोले एक जात का माध्यम है. बोला मैं जात का माध्यम से कोई प्रचार कर रहा होगा तो वो अपने पैर पे पत्थर ठोक रहा होगा. अगर आप जात का नेतृत्व करते हो तो बाकी जातियों ने समस्याओं के लिए कौन से नेता को देखना है? यहाँ तो ओबीसी है, बड़ा समाज है, यहाँ पे ओपन समाज बड़ा है, यहाँ पे एससी बड़ा समाज है, यहाँ पे आदिवासी समाज बड़ा है. तो आप क्या चाहते हो कि आप सिर्फ एक जात के लिए खड़े हो? नहीं, मैं तो इस जिले की लोकसभा मतदार संघ में मैं कुंभी भाइयों की भी सेवा करूंगा, मैं तेली भाइयों की सेवा करूंगा, मैं माली भाइयों की सेवा करूंगा, मैं ओबीसी भाइयों की सेवा करूंगा, मैं ओपन भाइयों की सेवा करूंगा. मेरे जो तेलुगु भाई है जिसको आज तक मैं ये कहते आया ना गुर्तुके कमलम आशीर्वाद अभी आ गए, वोट आ गए अम्मा, वो तेलुगु भाइयों की सेवा करूंगा. वो प्रभु राम के उत्तर प्रदेश से आए हुए उन सभी उत्तर भारतीयों की सेवा करूंगा. मैं उस बंगाली भाइयों की सेवा करूंगा जिनके लिए 95 में मैंने चुनावी झंडा हाथ में लेकर चोल चाय, रोस्ता चाय, पोता फूले, वोट चाय, ये भाव से मैंने चुनाव लड़ा है. विश्व रत्न महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की हमारे अनुसूचित जाति के लोगों की दिल से सेवा करूंगा. मेरे अनुसूचित जाति के भाई बहन हे मुख्य प्रवाहात या. आज मी देवेंद्रजींना धन्यवाद देईल की चंद्रपूर जिल्हा असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या घरकुलासाठी लाभार्थी कमी आहे आणि आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे. शबरी आवास योजनेमध्ये लाभार्थी संख्या कमी आहे, आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे.
या जिल्ह्याचा सर्वंकष सर्वांगीण विकास हे आमचा संकल्प आहे. नव्हे मोदीच्या गॅरंटी मध्ये ही चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेची ही गॅरंटी आहे की आम्ही जातीपातीचं राजकारण करणार नाही. मग दुसरा प्रश्न विचारला की सहानुभूती असेल. मी मनात विचार केला की जर विकासावर मतदान झालं नाही तर सहानुभूतीवर मतदान कराल तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला खबरदार करतोय, जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 घंटे 59 मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल. मी हा इशारा सावधान करण्यासाठी, खरं तर राजकारणात निवडणूक ही विकासावर व्हा. तुम्ही 2 वर्ष 8 महिने सरकारमध्ये होता, तुम्ही 4 वर्ष खासदार होता. सांगा का की संसदेमध्ये सर्वसामान्यांचे इतके प्रश्न विचारले? अरे मला तर स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय अलेक्झांडरनी मला उत्तम आदर्श आमदार म्हणून मला सन्मान केला. देशातलं मंत्री कार्यालय आयसो सर्वात पहिले माझं झालं, कारण मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम करतो. तुलना विकासाची करा, तुलना प्रगतीची करा, तुलना केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे की आजपर्यंत दिला शब्द केला पूर्ण हा संकल्प मी केला. या चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा जिवतीपासून शेवटच्या आर्णीतील गावापर्यंत मी विश्वास देतोय की मी जर निवडून आलो तर नवीन नवीन कल्पनेच्या माध्यमातून गाव असेल की शहर असेल, वार्ड असेल की प्रभाग असेल, या सर्व मतदारसंघाची सेवा ही मी पूर्ण शक्तीने वॉल रोड, डॅशबोर्ड, जनसंपर्क कार्यालय, आवाज दो या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार नाही. मला विचारलं की ही लढाई तुमची काँग्रेसच्या उमेदवारासोबत आहे? नाही, माझी उमेदवारी लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही. मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली 99% विकासावर, आणि माझी तर इच्छा आहे की चंद्रपूरची आन बान शान ही कायम ठेवत तुम्ही केलेली विकास कामं व तुमचा भविष्यातला संकल्प यावर सांगा. तुम्हाला ही संधी होती. 2 वर्ष 8 महिने तुमचंही सरकार होतं, 50 वर्ष महाराष्ट्रात सरकार होतं, 55 वर्ष देशात सरकार होतं. तेव्हा तुम्ही किती दिवे लावले ते सांगितलं पाहिजे. आम्ही किती दिवे लावले हेही आम्ही सांगू. पण सावधान राहा, हे खोटा प्रचार करणार आहे. आज जेव्हा काँग्रेसचा नेता विचारतो की शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय, मी तर भाषणात सर्व प्रश्न सांगेन, पण तुम्ही 50 वर्ष 55 वर्ष सत्तेत असताना काय झोपा घेतला की कुंभकर्णाने जर त्याला पुन्हा एकदा लंकेमध्ये धाडलं तर तो काँग्रेसच्या नेत्यांना विचारेल की रिश्ते में हमारे बाप लगते हैं, मैं 6 महीने सोता था, ये तो साल भर सोते हैं, असं म्हणण्याची आवश्यकता पडू नये. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या. टीका करतील सोशल मीडियामध्ये, काही लोक बदमाशी करतील, खोटा अपप्रचार करतील, कपोकल्पित गोष्टी करून मायावी दुष्ट बुद्धीने प्रयत्न करतील. पण आपल्या सर्वांना उमेदवार व्हायचा. मी उमेदवार नाही, तुम्ही उमेदवार आहात. मी तुमच्या विजयासाठी लढतोय, मी तुमच्या विकासासाठी लढतोय. विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष, प्रधान सेवक जे सेकंदानी सेकंद, मिनिटानी मिनिट, तासानी तास, दिवसानी दिवस, आठवडे आणि आठवडे, महिने आणि महिने एकच ध्यास घेत आहे कि मेरे भारत की जनता चाहे कोई भी जात धर्म की हो, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, सारे मेरे भाई भाई हा भाव घेऊन मोदी जी काम करता है. हम सब एक है, हम भारत माता के सपूत है, या भावनेने काम करता है. तुमचा आशीर्वाद हा देशासाठी आहे, तुमचा आशीर्वाद भारत मातेसाठी आहे, तुमचा आशीर्वाद भयमुक्त भारतासाठी.
तुमचा आशीर्वाद भूकमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद आतंकमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद विकासयुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद सातविहीन भारतासाठी, तुमचा आशीर्वाद भारताच्या गौरवासाठी आपल्या सर्वांना मी हृदयापासून विनंती करतो। खरं तर माननीय देवेंद्रजींनी आग्रहपूर्वक माझी निवड केली, बावनकुळेजींनी माझी आग्रहपूर्वक निवड केली, माननीय विश्वगौरव मोदीजींनी आग्रहपूर्वक निवड केली। मला या सर्व शुभकामना घेऊन चंद्रपूर वनी आर्मी लोकसभेला देशातल्या उत्तम लोकसभा मतदारसंघातला एक मतदारसंघ करायचा आहे। मी निवडून आलो तर 4 फुटांनी माझी उंची वाढणार नाही, मी पराभूत झालो तर 4 फुटांनी उंची खाली होणार नाही, माझं वजन अचानकपणे निवडून आल्यानंतर 10 किलोनी वाढणार नाही, पण मी विजयी झालो तर तुमच्या विकासाची उंची वाढवेल, तुमच्या प्रगतीची उंची वाढवेल, तुमच्या उन्नतीची उंची वाढवेल। आणि एवढंच नव्हे, मी लोकसभेत गेलो तर मोदीजींना इथून जेव्हा तुमच्या शुभकामना आणि आशीर्वाद देईल, या देशाची उंची ही चीन, पाकिस्तान, अमेरिका, जपान सारख्याही देशापेक्षा वाढेल, हा माझा विश्वास आहे। आणि शेवटची विनंती, तुम्ही जर देशासाठी आज काही हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम ओठात म्हणत आपल्याला इंग्रजांच्या गोळ्या खायच्या नाही, पण जगातले जे देश दुष्ट प्रवृत्तीने, दुष्ट बुद्धीने, दुष्ट नजरेने मोदीजींचा पराभव झाला तरच भारतामध्ये आमचा संकल्प स्वप्न पूर्ण करू शकू, हा ज्यांच्या मनात विचार आहे। चीन दात ओठ खात भारतामध्ये देशभक्तांचं सरकार येऊ नये हा भाव घेऊन काम करताय, पाकिस्तानचे लोक भारतामध्ये एनडीएचा पराभव व्हावा अशा बुद्धीने काम करताय, आणि अमेरिकेमध्ये काही भारत विरोधी शक्ती याच भारतातील काही लोकांना हाताशी घेऊन दुष्ट शहरीला प्रचार करण्याचं काम करताय। याला एकच वॅक्सिन आहे, आणि ते वॅक्सिन म्हणजे मत भूल कमल का फूल, कमल आएगा और विकास होएगा। आपल्याला भारतीय जनता पार्टी, एनडीए, महायुती या युतीचा उमेदवार म्हणून तुम्ही उभे आहात, तुम्हाला निवडून यायचं आहे। माझा प्रश्न आहे, आता तुम्हाला ठरवायचं आहे, जीत जनता की होगी या जीत परिवारवाद की होगी, हे तुम्हाला ठरवायचं आहे। मी कधी लाल दिव्याच्या गाडीवर प्रेम केलं नाही, लाल रक्ताच्या माणसाच्या प्रगतीसाठी कार्य केलं। निर्णय तुमच्या हाती सोडतो आहे। 19 एप्रिल पर्यंत ताकद लावा, शक्ती लावा। दुष्ट प्रचार झाला तरी वैक्सीन कमल ही होगा, महायुति का कमल खिलेगा, अंधेरा छटेगा और अटल जी सांगत होते तसं विकास का सूरज निकलेगा। धन्यवाद। भारत माता की। धन्यवाद भाऊ। त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब बोलतील, तत्पूर्वी 2 ओळी साहेब तुमच्यासाठी आठवल्यात। लाख आले लाख गेले लाख बसले देवेंद्रजी तुमच्या संगतीला, पण कुणी ना टिकले देवेंद्रजी तुमच्या पंगतीला। आणि म्हणूनच म्हणतात, तरुणी ज्यांनी जीवाचे रान दिला सर्वसामान्यांना मान, अशी देवेंद्रजी तुमची शान, आणि म्हणूनच भुकते भोल्या भल्याची मान। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधन करावं। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि महाकालीच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो। आपल्या चंद्रपूरची मुलुक मैदान तोफ आतापर्यंत मुंबईमध्ये धडधड होती, आता ती दिल्लीमध्ये धडधड करणार आहे, असे आपले सुधीर भाऊ मुनगंटीवार,
ज्यांनी 4 वेळा या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि दिल्लीमध्ये अनेक घोटाळे बाहेर काढत देशाचे गृहराज्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं ते आदरणीय हंसराज अहिर, सन्माननीय खासदार रामदास तडसजी, आमदार संजीव रेड्डी बुतकुलवारजी, आमदार संदीप दुर्वेजी, आमदार अशोक उईकेजी, हरीश शर्माजी, संजय धुटेजी, राहुल पावडेजी, अशोकराव जीवतडे, राजीव कक्कड, आमचे आशिष बाबू देशमुख, बंडूजी हजारे, नितीनजी या ठिकाणी उपस्थित, विजयजी राऊत, रमेशजी राजूरकर, संध्याताई गुरमुले, राखीताई कांचलवार, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आताच सुधीर भाऊने या निवडणुकीचं महत्व काय आहे हे सांगितलंय. ही राज्याची निवडणूक नाहीये, ही देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता कोण असेल, देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याची ही निवडणूक आहे. ही निवडणूक सुधीर भाऊ किंवा काँग्रेसचा उमेदवार यांच्यातली नाही, तर ही निवडणूक हे ठरवणार आहे की देशामध्ये मोदीजींचं राज्य आणायचं की राहुल गांधीला संधी द्यायची, याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. सुधीर भाऊला दिलेलं प्रत्येक मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे. आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये या देशामध्ये राहुल गांधींची अवस्था काय. राहुल गांधी हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीने अनेक वेळा म्हणतात, ज्या ज्या पापडे संतन के ताहता बनता ढार. जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी काँग्रेस तुटली फुटली, लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला. आणि आज संपूर्ण देशामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य ईशान्य देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. आज देशाला मोदीजींच्या नेतृत्वात एक अशा प्रकारचं नेतृत्व लाभलंय की ज्यांनी देशामध्ये पहिल्यांदा गरीबाचा विचार केला, गरीब कल्याणाचा अजेंडा आणला, गरीबाला घर दिलं, शौचालय दिलं, पाणी दिलं, गॅस दिला, वीज दिली, लोन दिलं, गरीबाला उभं केलं. तुम्ही विचार करा, जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं. 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढणारा नेता हा नरेंद्र मोदी आहे. जे जगाला समजलं नाही, जे जगाला करता आलं नाही, ते या देशामध्ये मोदीजींनी केलं. मोदीजींचं सरकार मुठभर लोकांकरता काम करणारं सरकार नाहीये. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक महिला या प्रत्येक घटकाला हे आपलं सरकार आहे, हा आपला नेता आहे, हे आपल्याकरता काम करतायत, अशा प्रकारची भावना आज या ठिकाणी झाली. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय महाराष्ट्रातली आपली महायुती भक्कम झाली आहे. भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रिपब्लिकन पार्टी आठवले आपल्या सोबत आहे, रासप आपल्या सोबत आहे, अनेक पक्ष हे आज आपल्या सोबत आहे आणि एक मजबूत अशा प्रकारची महायुती आपण तयार केली आहे. आणि चंद्रपूरमध्ये तर सुधीर भाऊ सारखा एक उमेदवार आपण दिलाय. सुधीर भाऊ नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व याचा तिहेरी संगम जर कुठे पाहायचा असेल तर तो आपल्याला सुधीर भाऊंमध्ये पाहायला मिळतो. ज्या प्रकारे गेली 30 वर्ष सुधीर भाऊंनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये
विरोधी पक्षात असताना सरकारला सळो की पळो करून सोडलं आणि सत्तेत आल्यानंतर सत्तेमध्ये काय परिवर्तन आपण घडवू शकतो हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं। या ठिकाणी 50 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प सोडून या महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न हे जर कोणी पूर्ण करू शकलं तर ते सुधीर मुनगंटीवार पूर्ण करू शकले। आज संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस रिपोर्ट प्रकाशित झाला, एकच राज्य असं होतं की ज्या राज्यातलं जंगल वाढलं होतं आणि ते राज्य म्हणजे आमचं महाराष्ट्र होतं, हे सुधीर भाऊंनी करून दाखवलं। आज सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना संपूर्ण देशात वंदना तर मिळालीच, पण त्याच वेळी छत्रपती शिवरायांनी ज्या वाघनखाने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता, जी वाघनख आमच्याकडनं चोरून त्या काळातल्या इंग्रजांनी नेली होती, त्या सरकारशी चर्चा करून ती वाघनख देखील भारतामध्ये आमच्या दर्शनाकरता आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुधीर भाऊंनी केलं। आमच्या अस्मितेची ही जी काही मानकं आहेत त्या मानकांच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं। आणि आज ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा बदललेला आपण पाहतोय, ज्या प्रकारे विकास झालेला आपण पाहतोय, आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये आमच्या नितीनजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे विदर्भाचा चेहरा बदललेला आपण दिसतोय, आज मी आपल्याला सवाल विचारू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त किंवा महायुतीच्या व्यतिरिक्त कोण विकास करू शकतं? आज आपण बघितलं मागच्या वेळी एक ऍक्सिडेंट झाला आणि आपलं हंसराज भैया छोट्या मतांनी त्या ठिकाणी हारले। आता ते आमचे मित्र दिवंगत झाले आणि त्यांच्यावर बोलणार नाही, पण मी सवाल विचारू इच्छितो की त्या काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला? महाविकास आघाडीचं सरकार देखील होतं, त्याही काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला? बंधू भगिनींनो, या ठिकाणी विकास जर करायचा असेल तर त्याला दृष्टी लागते। सर्व समाजाला सोबत घेऊन कोण चालू शकतो? प्रत्येकाची दुःख कोण समजू शकतो? कोण ती दुःख योग्य प्रकारे मांडू शकतो? हा जर विचार आपण केला तर आपल्या मनामध्ये सुधीर भाऊंच्या व्यतिरिक्त दुसरं नावच येऊ शकत नाही, हा मला विश्वास आहे। आणि म्हणून आपल्याला फॉर्म भरायला जायचा आहे आणि मलाही गडचिरोलीला फॉर्म भरायला जायचा आहे। आणि मी तुम्हाला काही फार सांगावं असं नाही, कारण चंद्रपूरच्या जनतेने निर्धार केलाय आणि यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलेला आहे। नरेंद्र बरोबर आहे ना? तर यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलाय। आता या वेळेसची जागा रेकॉर्ड मताने आपल्याला निवडून आणायची आहे। ज्या वेळेस आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठं करायची, एक मताने सगळ्यांनी निर्णय केला ही सुरुवात चंद्रपूर पासून सुधीर भाऊ पासून झाली पाहिजे। आणि आज ही सुरुवात चांगली झाली, ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा अंतही चांगला होतो। एक नंबर सुधीर भाऊ आता 45 पार आमचं थांबूच शकत नाही। आणि अबकी बार 400 पार करून मोदीजींना पुन्हा एकदा भारताचं प्रधानमंत्री बनवून या भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो। आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, आजचे महायुतीचे उमेदवार आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार, या सर्वांचे स्वागतासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करते की आपण लवकर 2 मिनिटं स्वागत करावं। भाऊ स्वागत करून
आता